तुला शिवाजी महाराज पहिल्यांदा कधी भेटले? 8 वर्षाचा असताना निनाद काकांची ओळख झाली. त्यांच्या बोटाला धरून 11 वर्षाचा असताना मी पहिल्यांदा सिंहगड पाहिला. त्या रीतीने पहिल्यांदा शिवाजी महाराज भेटले आणि ते पुढे बरोबर राहिले असं म्हणताय. 300 नावाचा एक सिनेमा आला. थर्मोपायलीचे युद्ध, राजा लिओनायडसची कथा, ही ग्रीक मायथॉलॉजी मधली कथा आहे. थर्मोपायली दिसते आपल्याला, म्हणजे याला ऐतिहासिक पुरावे तुम्हाला नाही मिळत, पण आपल्याकडे पावनखिंड दिसते. आणि मला सातत्याने डोक्यात येत होतं की ही बाजीप्रभूंची गोष्ट, ही बाजीप्रभूंची गोष्ट आहे. कॉन्ट्रोवर्सी न होता तो चित्रपट तयार करायचा, हे कसं मॅनेज केलं? खरं सांगायचं तर त्या भावना बोथट झाल्यात आणि अस्मिता टोकदार झाली. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज झाली होती का भेट? काही हजार रुमाल सुटायचे अजून इतिहास संशोधक मंडळात. एका रुमालामध्ये 1100 कागद असतात. हो, म्हणजे किती बघायचं राहिले. नमस्कार, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या महाराष्ट्राचा, भारताचा मानबिंदू, अभिमानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आयुष्यातल्या घटना लोकांसमोर, जनतेसमोर मांडल्या गेल्या पाहिजेत पुराव्यांसहित. या हेतूने एक दिग्दर्शक उठला आणि त्यांनी श्री शिवराय अष्टकच सुरू केलेलं आहे. तुम्ही ओळखलंच असेल, मी बोलतेय दिग्पाल लांजेकर यांच्याबद्दल. हाय दिग्पाल, वेलकम टू द शो. जय शिवराय. जय शिवराय. दिग्पाल, मला सांग की तुला शिवाजी महाराज पहिल्यांदा कधी भेटले? तसं म्हणलं तर 8 वर्षाचा असताना. ओके. कारण माझे आजोबा, आईचे वडील, मी पुण्यात शिकायला होतो. मूळचा रत्नागिरीचं कुटुंब आहे, पण आईनी पुण्यामध्ये शिकायला मामाकडे म्हणजे आजोळी ठेवलं होतं. आणि आईचे वडील आणि स्वर्गीय निनाद काका वेडेकर, अच्छा, हे दोघं जण कमिन्स, किर्लोस्कर कमिन्स नावाची जी कंपनी होती तिथे एकत्र काम करत असत. निनाद काका आमच्याकडे खूप वेळा यायचे आणि त्यामुळे 8 वर्षाचा असताना माझी आणि निनाद काकांची ओळख झाली. पर्यायाने त्यांच्या मार्फत शिवाजी महाराजांची ओळख झाली. बरोबर. आमच्या घरातही खूप ते वातावरण आहे, म्हणजे वारी आहे. आजोबा वारी करायचे, कमिन्स मध्ये इंजिनियर असून सुद्धा वारी करायचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त वाचनाची खूप चांगली पार्श्वभूमी होती. त्यामुळे इतिहास, साहित्य याचं सगळ्याच रेलचेल होती तशी त्या घरात. छोटेखानीच होतं घर किंवा बेताची परिस्थिती असलेलं, पण संस्कृती या अर्थाने श्रीमंत होतं आजोळ माझं. आणि मग निनाद काकांची ओळख झाली. त्यांच्या बोटाला धरून 11 वर्षाचा असताना मी पहिल्यांदा सिंहगड पाहिला. त्यामुळे इतका भाग्यवान मी आहे की निनाद काकांसारख्या, निनाद बेडेकरांसारख्या इतक्या मोठ्या इतिहासकाराच्या बरोबर माझ्या आयुष्यातला पहिला किल्ला मी बघू शकलो. आणि मग जसं हळूहळू मोठा झालो तसं मग त्यांनाच असिस्ट करायला लागलो. मग त्यांच्या काही नोट्स काढायला त्यांच्याकडे जाऊन लेखनिक म्हणून बसणं असेल, किंवा ते ग्रुप्स घेऊन जायचे किल्ल्यांवर, त्याची मॅनेजमेंट असेल. अशा सगळ्यातनं मग इतिहासाची गोडी लागली. त्यांच्या बरोबर त्यांना ऑब्झर्व करत असल्यामुळे कशा पद्धतीने ते काम करतात, संशोधन कसं करतात. अर्थात मी काही संशोधक नाही, मी अभ्यासक पण म्हणवत नाही स्वतःला. मी इतिहासाचा विद्यार्थी म्हणवतो की मी वाचन करू शकतो. ते शोधतात कसं, त्याची साधनं, त्या साधनांच्या आतमध्ये शिरणं, याचं शास्त्र, त्याचं ग्रामर, या सगळ्यापासून अजून थोडासा लांब आहे मी. त्यामुळे मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, वाचक आहे. पण ते जाणतेपणाने कसं करावं, काय मार्गाने करावं, हे निनाद काकांकडनं शिकलो. अशा रीतीने पहिल्यांदा शिवाजी महाराज भेटले आणि ते पुढे बरोबर राहिले असं म्हणताय. शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांबरोबरच कायमच राहिलेले आहेत, आपल्या डीएनए मध्ये ते आहेत असं म्हटलं तरी चालेल. मला एक प्रश्न जो पडतो की ही इतिहासाची आवड म्हणूयात, तू म्हणालास तू अभ्यासक पण नाहीस, राईट? सो ही आवड, आणि मला आठवतं 3रीतलं इतिहासाचं पुस्तक, तिसरी चौथी मराठा एम्पायर. तर तेव्हा ज्या पद्धतीने माझ्या आईनी पण मला ते शिकवलं होतं, एक असं अभिमानाने ऊर असं भरून जायचं. सो ही गोष्ट तितक्याच अभिमानाने आपण लोकांसमोर मांडायची, हे कधी ठरवलं? पुण्यातच वाढलो, त्याच्यामुळे एकांकिका स्पर्धा आणि हे सगळं चालूच होतं. सिनेमे करण्यापर्यंत मी पोहोचेन का नाही हे मला माहित नव्हतं.
ओके. इतक्या साध्या किंवा ज्याला आपण निम्न मध्यमवर्गीय म्हणतो अशा घरातनं मी येतो. तर त्यामुळे ते स्वप्न बघायचं का नाही हेच माहित नव्हतं. एकांकिका स्पर्धा करत असताना जाणवायला लागलं की आपल्याला येतंय, आपल्याला बक्षिसं मिळतात म्हणजे थोडं बरं जमतंय आणि मग याच्या माध्यमातून आपण हे मांडत राहू. म्हणून मग विषय मला याच पद्धतीचे विषय किक देत होते. म्हणजे मला सामान्य कथा ज्या असतात एकांकिकांच्या, स्पर्धेच्या एकांकिकांच्या, त्याच्यापेक्षा इतिहासातल्या घटना एकांकिका स्वरूपात मांडाव्यात असं वाटत असायचं. आणि मी तसा प्रयत्नही केला आणि तो बऱ्यापैकी सक्सेसफुलही झाला. म्हणजे एक नामवंत दीर्घांक स्पर्धा होती आणि तिथे सातत्याने असं म्हटलं जात होतं की ऐतिहासिक दीर्घांक या स्पर्धेत उभे पण राहणार नाहीत. इथे सगळे मॉड किंवा थोडेसे बोल्ड असे विषय चालतात. आणि त्या वर्षी आम्ही चॅलेंज हा दीर्घांक केला मदनलाल धिंगरा आणि सावरकरांच्या त्या सगळ्या याच्यावरती आणि त्याला बरीच पारितोषिकं मिळाली आणि त्या वर्षी त्याची मग एकांकिका केली आणि मग त्याला महाराष्ट्रभरात 100हून अधिक पारितोषिक मिळाली. मग तेव्हा लक्षात आलं की हे आपल्याला सांगता येते. तरी सुद्धा ऐतिहासिक चित्रपट हा म्हणजे काय आळवा काय म्हणतात खूप लांबचा पल्ला होता. पण त्याच्या दरम्यान 300 नावाचा एक सिनेमा आला. हॉलिवूडचा सिनेमा ज्याच्यामध्ये थर्मोपायलीचे युद्ध, राजा लिओनायडसची कथा त्यांनी मांडली आणि ही ग्रीक मायथॉलॉजी मधली कथा आहे. म्हणजे याला ऐतिहासिक पुरावे तुम्हाला नाही मिळत. थर्मोपायली दिसते आपल्याला, पण ज्या प्रकारचं हॉटगेटचं वर्णन पूर्ण त्यांच्या त्या मायथो मध्ये आहे, तर ते थर्मोपायली तशी दिसत नाही. ते आता एक खिंड दाखवतात की हा तो थर्मोपायलीचा पास आहे म्हणून. पण आपल्याकडे पावनखिंड दिसते. फिजिकली अस्तित्वात आहे. विशाळगड फिजिकली अस्तित्वात आहे. पन्हाळगड फिजिकली अस्तित्वात आहे. मग मला तो चित्रपट बघत असताना मी कॉलेजमध्ये होतो SYला आणि मला सातत्याने डोक्यात येत होतं की ही बाजीप्रभूंची गोष्ट आहे. ही बाजीप्रभूंची गोष्ट आहे. आणि मी बाहेर पडताना मी अस्वस्थ झालो होतो, फ्रस्ट्रेट झालो होतो, बिथरलो होतो. असे अनेक भावनांचं मनामध्ये मिश्रण झालं होतं की आपल्याकडे खरे सुपर हिरो आहे. म्हणजे त्यात ती 300 जणांनी 10,000 जणांना अडवल्याची जी गोष्ट थर्मोपायलीमध्ये सांगितली जाते, थर्मोपायलीच्या युद्धात, ती पावनखिंडीमध्ये घडलेलं आहे. त्याच्या नोंदी आहेत. वेगवेगळ्या इतिहासकारांनी तत्कालीन समकालीन तवारीख नवीस ज्यांना म्हणतात इतिहासकार मुघल किंवा बादशाही मधले त्यांनी नोंदवून ठेवलेल्या गोष्टी आहेत. आपल्या मराठा घराण्यांच्या ज्या डायऱ्या आहेत जे शखावली सारख्या त्याच्यामध्ये वर्णन आहेत. मग आपण हे सांगितलं पाहिजे असं यांनी ते पछाडलो थोडासा आणि स्वाभाविकपणे मग मेनस्ट्रीम कडे धाव घेतली. आणि ज्या टप्प्याने आपण प्रवास करतो आपल्या क्षेत्रामध्ये एकांकिका, मग दीर्घांक, मग राज्यनाट्य, मग असिस्टंट डिरेक्टर, टेलिव्हिजन मध्ये रायटिंग ऍक्टिंग दोन्ही. आणि ते पण डोळ्यासमोर हे पक्क की मला शिवाजी महाराजांवरचे चित्रपट करायचे. 8 हा आकडा नंतर ठरला आणि तो पण अभ्यासातनं ठरला. अच्छा. म्हणजे पण शिवाजी महाराजांवरचे चित्रपट करायचं कारण जे पाश्चिमात्य चित्रपट येत आहेत त्यांची मायथॉलॉजी सांगणारे ते खूप युथवर परिणाम करत आहेत. मग म्हणजे आम्हाला तो थॉर कळतोय, आम्हाला लोकी कळतोय, आम्हाला तो लिओनायडस कळतोय, पण आम्हाला शिवाकाशीत नाही कळत आहे, आम्हाला जीवामाला माहित नाही, आम्हाला कोयाजी बांधायला माहित नाही, ज्यांनी शिवाजी महाराजांना ऍक्च्युली लाल महालात वाचवलं. करेक्ट. तर हे माहित नाही, हे सांगायला पाहिजे असं मला वाटलं आणि मग त्या दिशेने मी धडपडत राहिलो. महाराजांच्या कृपेने त्याला आज यश आलेलं दिसतंय. नक्कीच. मला एक ह्याच्यातलं फार हे वाटतं की आपला महाराष्ट्र तसा सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे ज्या गोष्टी योग्य नाहीत त्या अजिबात चालवून घेणार नाही. तर एवढ्या फिल्म्स आता झालेल्या आहेत. आय थिंक आता अभंग तुकाराम ही 8वी फिल्म आहे. बरोबर. एवढ्या फिल्म्स झालेल्या आहेत, ह्याच्यामध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी न होता चित्रपटाची पटकथा तयार करायची आणि तो चित्रपट तयार करायचा, हे कसं मॅनेज केलं? मुळामध्ये एकतर
क्रिएटिव्हिटीचा एक मोह असतो आपल्याला खूप सुचत असतं हो आणि भावनिक सुचत असतं. अगदी आता आपण ज्या प्रकारे बघतोय आजूबाजूचं वातावरण, त्याच्यात काय झालंय की खरं सांगायचं तर त्या भावना बोथट झाल्यात आणि अस्मिता टोकदार झाल्या. एक मिनिट हा. भावना बोथट झाल्यात आणि अस्मिता टोकदार झाल्यात. ओके. हा म्हणजे काय होतंय की एखादी गोष्ट एखादा माणूस बोलतोय त्याच्या मागची भावना काय हे आपण समजून नाही घेते. पण एखाद्या गोष्टीविषयीची आपली अस्मिता इतकी आपण अणकुचीदार करून ठेवली की ती मात्र त्या समोरच्याच्या चिंध्या कळायला सरसावत असते सतत. बरोबर. आणि हे करत असताना मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे चित्रपट का करायचे तर नवीन पिढीसाठी करायचे. येणाऱ्या पिढ्यांना कुठेतरी पुन्हा एकदा त्या ग्रंथांकडे वळायची प्रेरणा मिळावी याच्यासाठी करायचे. कारण ऐतिहासिक चित्रपट हे ऐतिहासिक दस्तावेज नसू शकतात. बरोबर. ते दस्तऐवज हे असतील तर कशाचे तर कल्चरचे. ते सांस्कृतिक दस्तऐवज असू शकतील म्हणजे कल्चरल डॉक्युमेंट. मग ते कल्चरल डॉक्युमेंट बनवताना आपण कशाचा तरी आधार नक्कीच घेतला पाहिजे. मग पुरावे शोधले पाहिजेत. पुराव्यांच्या आधारे घटना उभ्या केल्या पाहिजेत. ते पुरावे शोधताना मी एक दंडक स्वतःला घातलाय की जे पूर्व सूर्य आहेत आपले इतिहासकार त्यांनी वेगवेगळ्या विचारधारेतनं ते सगळं लिहिलंय पण घटना बदललेल्या नाहीत कुठे. त्यामुळे जी घटना मी दाखवतोय जो प्रसंग मी दाखवतोय तो 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक ग्रंथांमध्ये सिमिलर पद्धतीने उल्लेख असेल तर मी तो घेतो. बरोबर. आणि जर त्याचा उल्लेख देखील नसेल एकाच कोणीतरी म्हटलंय तर मी तो नाही घेत. हा मोह मी टाळतो. दुसरा भाग क्रिएटिव्हिटीचा मोह टाळतो. ओके. की मला ती घटना खूप रंगवता येते आपल्याला आणि त्याला काही पॉसिबिलिटीचा अंतच नाहीये क्रिएटिव्हिटीला. पण ती करत असताना समोरच्या व्यक्तींना कितपत झेपणार आहे एवढीच क्रिएटिव्हिटी आपण करूया. म्हणजे मग काय होतं एखाद्याला जर त्या क्रिएटिव्हिटी मागची भावना कळली नाही तर त्याच्या संवेदना दुखवत नाहीत. बरोबर. इतकं सोपं गणित मी मांडलंय त्याच्यामध्ये. आणि पुरावे शोधल्यानंतर सुद्धा ते दाखवताना कलात्मक पद्धतीने त्याची मांडणी करत असताना या गोष्टीचा प्रकर्षाने मी विचार करत राहतो की ह्यांनी कोणाच्या भावना दुखावत नाहीत ना. अर्थात जर त्या दुखावल्या जाणार असतील आणि ते मांडणं गरजेचंच असेल तर ते सुद्धा मी बिनधडक मांडतो. अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तानाजी मालुसरेंची घोरपड. म्हणजे त्या दरम्यान थोडीशी टीका झाली माझ्यावर की दिग्पालनी घोरपड नाही दाखवली. आता तानाजी मालुसरेंचा जो पराक्रम आहे सिंहगडाचा याच्यात एका पोवाड्यात फक्त घोरपडी चवली. पण समकालीन कुठल्याही कागदपत्रामध्ये ग्रंथामध्ये शकावलीमध्ये कैफियतीमध्ये बखरीमध्ये घोरपडीचा उल्लेखच नाही. ओहो. ओके. तर त्यावेळी थोडासा रोष जनतेचा पत्करून त्यांना एज्युकेट करणं गरजेचं असतं आणि त्यावेळी ते करायला पाहिजे आणि ते मी करतो सुद्धा. अजून एक उदाहरण त्याचं सांगेन. फत्ते शिकस्त चित्रपटामध्ये कारतलब खानावरची मोहीम आखताना उंबरखिंडीत त्याला पकडायचंय महाराजांना आणि फार विलक्षण आहे ते सगळंच की त्या काळात कुठली गॅजेट्स नसताना अगदी घड्याळ पण नसताना 5 घाटवाटांनी महाराजांचं सैन्य गेलं आणि त्याला मध्ये घेरलंय त्यांनी. पर ते घाटवाटा किती विस्तृत आहेत. सिंहगडाच्या खालच्या पानशेतच्या घाटापासनं ते बोरघाटापर्यंत अशा 6-5 घाटवाटा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तामिणी पण आहे वरंधा पण आहे. तर या 5 घाटवाटा ज्या आहेत त्याचं वर्णन करून तो नकाशा समजावून सांगताना बाजूला तानाजी मालुसरे आहेत असं मी उभे आहेत असं मी दाखवलं. कारण अगदी जवळच्या सवंगडांपैकी ते एक. आणि ते सगळं नकाशा समजवत असताना ते सिंहगड असा उल्लेख करतात महाराज. आणि त्याच्यावरनं माझी खूप जणांनी अक्कल काढली की तानाजी मालुसरे शेजारी उभे आहेत आणि तुम्ही सिंहगड कसं म्हणता. पण फॅक्ट ही आहे की शिवाजी महाराजांच्या 1663च्या एका पत्रामध्ये सिंहगड असा उल्लेख आहे. आणि तानाजी मालुसरेंचं बलिदान झालं 1670 साली. सिंहगडावर फितवा झालेला आहे. फितवा म्हणजे फितुरी. आणि त्याचा बंदोबस्त करायला तुम्ही जा असं मोरोपंत पेशव्यांना लिहिलेलं पत्र आहे महाराजांनी स्वतः 1663 सालचं आहे. त्याच्या अगोदरचं एक शहाजीराजांचं पत्र आहे त्याच्यामध्ये सिंहगड असा उल्लेख आहे. तेव्हा अनेक जी नावं होती त्या काळी किल्ल्यांना
म्हणजे जसं सिंहगडाची 3 नावं आपल्याला प्रकर्षाने दिसतात. कोंढाणा दिसतं, सिंहगड दिसतं. औरंगजेबाने नंतर जेव्हा तो फितुरीने जिंकला तेव्हा त्यांनी बक्षिंदा बक्ष असं नाव दिलं त्याला. तर अशी अनेक नावं दिसतात. आता हे थोडासा दोष पत्करून किंवा ताण पत्करून दाखवणं हे गरजेचं वाटतं मला. आणि मग ते जिथे दाखवायचं तिथे मी हटकून ते दाखवतो. मग मी तिथे विचार नाही करत की कोणाच्या भावांना दुखवतील का किंवा काय होईल का. कारण ते मग तिथे थोडंसं ऑपरेशन सारखं असतं की थोडं दुखणार आहे पण ते बरं होणार आहे. पण मग दिग्पाल मला सांग की जेव्हा फिल्म मेकर म्हणून आपल्याला यश मिळतं, म्हणजे फर्जंदला यश मिळालं एका ऐतिहासिक चित्रपटाला आणि तिथून ऍक्च्युली ट्रेंड सुरू झाला की ऐतिहासिक चित्रपट पण चालतात अशा प्रकारचा. तर मला हे जाणून घ्यायचंय की जेव्हा आपल्याला सक्सेस मिळतो ऍज अ फिल्म मेकर तेव्हा आपोआप आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की मी जे सांगतोय ते बरोबर आहे. अशा वेळेला तू स्वतःला असं ग्राउंडेड कसं ठेवतोस की हे जर मला पुरावे नाही मिळालेत तर मी हे नाही दाखवणार, मिळालेत तरच मी दाखवणार, हे कसं शक्य? कारण हे खूप मोठे मोठे फिल्म मेकर सुद्धा या टेम्पटेशनला बळी पडताना आपण पाहिलेले. मुळामध्ये चांगली गोष्ट ही आहे की माझ्या आजूबाजूला खूप मोठी माणसं आहेत आणि त्यांनी मला कधीच त्या अर्थाने मी मोठं होऊ नाही दिलं. मी खूप वेगळा पण म्हणून बोलतो की ते मला सतत सांगत राहतात की इथे हे राहिलं, इथे ही उणीव आहे, इथे हे चुकलंय किंवा हे अजून सुधारायला हवं. तर अशी मोठी माणसं आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये इतिहासकार पांडुरंगराव वलकवडे असतील, माझे गुरु प्राध्यापक शामराव जोशी असतील, अशा अनेक लोकांना किंवा अगदी माझ्या वयाचं केदार फाळके असेल इतिहासकार. तर या सगळ्या लोकांचा अभ्यास बघता ते सगळे मला सतत सांगत राहतात की दिग्पाल हे इथे अजून इम्प्रूव्ह करता येऊ शकतं, करता आलं असतं. आणि त्यामुळे हे सहज शक्य होतं की जरी सक्सेस मिळाला तरी पुढे याच्यामध्ये काय त्रुटी आहेत. त्यामुळे फर्जंद पासून सुभेदार पर्यंत किंवा आता अभंग तुकाराम आता रिलीज झाला, तुम्ही बघाल तर टेक्निकली पण ते सुपरियर बनत चाललं. कारण मी लर्निंग घ्यायला शिकलोय. मला काय हे म्हणजे बोलण्यासाठी म्हणून नाही राहिलं ते माझ्यासाठी की प्रत्येक गोष्टीतनं आपण शिकत जातो जे आहे ते मला कळत चाललंय हळूहळू. आणि फिल्म मेकर म्हणून पण मी ग्रूम होतोय हळूहळू. बरोबर. तर त्यामुळे मला सुदैवाने प्राध्यापक शामराव जोशींसारखा गुरु लाभल्यामुळे की मी जमिनीवर राहणं पसंत करतो. राजदत्तांचं काम मी 11वीत असताना जवळून पाहू शकलो. पुण्याचे चंद्रशेखर कुलकर्णी जे आहेत ते तेव्हा त्यांचे असिस्टंट होते सावरकर मालिकेसाठी. तेव्हा मी जायचो त्यांच्या बरोबर, त्यांच्या मागे बसून. तर 1-2 एपिसोडच्या शूटिंगला राजभवनामध्ये मी गेलो होतो. तर दत्ताजींचं काम पाहिलंय आणि तर त्यामुळे इतक्या मोठ्या माणसांना जवळून पाहू शकलोय सुदैवाने. किंवा नाटक म्हणलं तरी संगीत नाटकात अगदी जयमालाताईंना भेटलोय, कीर्तिताईंबरोबर मी काम केलंय, कीर्ती शिलेदार. तर इतकी मोठी माणसं पाहिल्यानंतर मला हे नक्की पटत राहतं की अजून खूप शिकायचंय. त्यामुळे यश मिळालं एखाद्या चित्रपटाला तर त्याच्यामध्ये माझ्याकडनं काय राहिलंय याच्या एक्झामिनेशन कडे मी जास्त जातो. त्यामुळे सुदैवानी महाराजांनी, माऊलींनी म्हणा किंवा जगद्गुरूंनी ती बुद्धी दिली आहे की बाळा तुला शिकायचंय खूप आणि त्याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट होत राहते. लेखनाचाच एक छोटासा किस्सा सांगतो की 2006 साली एक महानाट्य संस्कार भारतीने करायचं ठरलं. त्याचं लेखन दिग्दर्शन मला दिलं. 2005 साली ते करायचं होतं आणि 2006 साली रजत जयंती समारोह होता आणि ते महानाट्य होतं गोळवलकर गुरुजींच्या चरित्रावरती. आणि त्याचा रिसर्च करण्यासाठी मी अनेक संघाच्या कार्यकर्त्यांना भेटलो हे ते आणि मला लक्षात आलं की मृणालिनी जोशींनी लिहिलेलं राष्ट्रीय स्वाहा नावाची कादंबरी जी आहे तर ती उपयुक्त आहे, आपल्याला खूप कमी काम पडेल त्याच्यात. आणि हे मी 2025च्या फेब्रुवारीत त्यांच्याकडे गेलो 1 तारखेला आणि मृणालिनी जोशी इतक्या मोठ्या लेखिका, इन्कलाब सारखी कादंबरी भगतसिंगांवरती त्यांनी लिहिलेली. तर त्यामुळे त्यांना भेटल्यावरती ते अगदी तपस्विनीच होत्या त्या आणि त्यांना भेटल्यावरती मी अम्मा म्हणायचो. नंतर आमचे खूप चांगले ऋणानुबंध जुळले तर त्यांना अम्मा म्हणायचो. तर अम्मांना मी सांगितलं की मी करू इच्छितो हे सगळं, तुमची परवानगी हवी कादंबरीची. म्हटले काय काय तुझा बाळ योजना काय? तर मी म्हटलं की 1 तारीख आहे आत्ता. ते कॉन्फिडन्स, एकांकिका जिंकल्यास, एकांकिका स्पर्धा खूप जिंकल्याचा.
हा धडा होता माझ्या आयुष्यातला आणि तो ना आयुष्यभर लक्षात राहिला. आणि म्हणले 1 तारीख आहे आता, तुमच्या कादंबरीमधले प्रसंग निवडायचे, 7 दिवसात त्याची स्क्रिप्ट बनवीन, 7 दिवसात रेकॉर्डिंग करीन आणि प्री रेकॉर्डेड नाटक असल्यामुळे पाठांतराचा तसा प्रश्न नाहीये. एखादा कुठला कलाकार चुकला तर चालू शकेल. आणि 7 दिवसात 24 फेब्रुवारीला गुरुजींच्या जन्मशताब्दीला त्याचं परफॉर्मन्स करेन. आणि त्यांनी असं बघितल्यानंतर हसल्या माझ्याकडे बघून, बाळा असं नाही होत. मग त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यामुळे मी याच कादंबरीसाठी जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा एक दिवस असा आला की आमच्या घरात काहीतरी फंक्शन होतं आणि त्या फंक्शनला मी तयार झाले, काय पैठणी, नऊवारी वगैरे छान. आणि त्यावेळी त्या हँडलच्या 4 चाकी असायच्या, तर त्या चालू करायला म्हणून माझे यजमान खाली गेले. ते म्हणजे मी चालू करतो तोपर्यंत तू ये खाली. खाली गेलो, रस्त्यावरती मी गेले, गाडी चालू झाली तोपर्यंत. आणि तर ते माझ्याकडे बघत राहिले. तर त्याकडे अशी पद्धत नव्हती की रस्त्यावर नवऱ्याने बायकोकडे बघायचं. म्हणजे मी भेटलो तेव्हा आम्हा 80 वर्षाच्या पुढे होते. बरोबर. म्हणजे त्या काळामध्ये 20-25 वर्ष म्हणजे 1920 वगैरे असं. तर ते म्हणे असं ना, तर मी म्हणलं की असं काय बघताय तुम्ही माझ्या, म्हणजे बरं नाही दिसत आहे. म्हणे नवीन फॅशन बघतो काय, एवढी सजलेली नऊवारी नथ बीत घातलेली बाई आणि खांद्यावरती पंच टाकलाय. त्यांना प्रश्न पडला की पंच कसा टाकला मी. मग त्यांना लक्षात आलं ही सवय गुरुजींना की निघताना त्यांच्या खुर्चीवर किंवा दारावर असलेला पंच खांद्यावर टाकून ते निघायचे. आणि तशा ते निघाल्या होत्या. त्यामुळे हे जे तुमचं पात्र आहे, तुमच्या कलाकृतीचा नायक नायिका किंवा पात्र जी आहेत ती तुमच्या अंगात इतकी भिनली पाहिजेत, मग ती पात्र तुम्हाला सांगतात की मी आता असं बोलणार आहे बरं का या सिच्युएशन मध्ये. त्यासाठी तुम्हाला काही करावं नाही. आणि जोपर्यंत ही परिस्थिती येत नाही तोपर्यंत लिहायचं नाही, पेन कागदाला लावायचं नाही. ते नाटक लिहायला मला पुढे 1.5 वर्ष लागलं. बर. आणि मग 2000 साली ते सादर केलं. दत्ताजी, राजदत्त, मुकेश खन्ना, हेमा मालिनी, भूपेन हजारिका अशी मोठमोठी मंडळी ते नाटक बघायला होते. तेव्हा माझं वय फक्त 24 वर्षांचं होतं. आणि ते झाल्यानंतर दत्ताजी मागे आले, त्यांनी मला मिठी मारली आणि मला म्हणले की माझ्या आयुष्यात जी गोष्ट मी करू शकलो नाही, लाईफ साईज संघ दाखवा, ते तू करू शकलास. सो ते मला लक्षात आलं की हे शिकत राहिलो ना मी तर मी शिकेन आणि मी अधिकाधिक चांगलं काहीतरी देऊ शकेन पुढे. अर्थात ते देणं सुद्धा आपल्या हातात नाही, हे आता माझ्या लक्षात यायला लागलं. जसं मी पुढे पुढे चाललोय या प्रवासामध्ये, हे सगळं ज्या महान आत्म्यांवरती मी काम करतोय ते आपल्या हातनं करून घेतात, असं सातत्याने येणारी अनुभूती आहे. कारण मी मागे वळून बघतो तेव्हा ते चित्रपट ज्या पद्धतीने बनले, ज्या बजेटमध्ये बनले, ते बघता मला नाही वाटत की हे कुठल्या तरी एका दैवी शक्तीच्या मदतीशिवाय शक्य आहे. खरंय. मी हे समजू शकते, टोटली समजू शकते. आणि हे जे कॅरेक्टर्सशी एकरूप होणं म्हणजे दे बिकम अ पार्ट ऑफ यू. तुम्ही त्यांच्यासारखा विचार करायला लागता, बोलायला लागता. हे जे आहे हे मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे माझ्या घरातले कलाकार मंडळी असल्यामुळे. पण मला हे विचारायचंय मग की फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शिवरायांचा छावा, शेर शिवराज आणि सुभेदार, ह्या सगळ्या फिल्म्स इतक्या वेगाने एका पाठोपाठ एक आल्या. सो ही सगळी कॅरेक्टर्स कशी काय इंटिग्रेट केलीत? कारण ती सुरू व्हायच्या अगोदर झाली प्रोसेस. म्हणजे असं नाही झालं की आता मला फर्जंद करायचा आहे, आता मी फर्जंदांचा अभ्यास करतो, मग मी 2च महिन्यात कसं काय अभ्यास केला. बरोबर. तसं नाही झालं. ते त्याच्या अगोदर 10-12 वर्ष चालू झाला. तो रिसर्च, ते वाचन किंवा तो अभ्यास. आणि तो अभ्यास दोन्ही प्रकारचा होता. तो कॉन्टेंटचा पण अभ्यास होता आणि तो फिल्म मेकिंगचा पण अभ्यास होता की ही फिल्म मला मराठीच्या बजेटमध्ये बसवायची असेल तर काय करावं लागेल. बरोबर. इथपर्यंत सगळं केलेलं होतं आणि म्हणून त्या भराभरा करणं शक्य झालं. म्हणजे आता उरलं काय माझ्याकडे, तर 8 विषय पूर्ण आहेत डोक्यामध्ये की या 8 विषयांवरतीच सिनेमे करायचे आहेत आणि त्याचा रिसर्च आहे. मग जेव्हा ते ठरतं करायचं, निर्माता मिळतो. सगळ्यात महत्त्वाची की निर्माता मिळतो आणि तो म्हणतो की हा मला पुढचं चित्रपट लांजेकर तुमचा करायचा आहे. तर त्यावेळी मग त्या
विषयावरची धूळ झटकणं, ते अधिक पॉलिश करणं, याच्यासाठी डीप अजून जाणं, हे तुम्ही 1-2 महिन्याच्या अभ्यासाने करू शकता. आणि मग फ्लोअरवर जाऊन पण ते थांबत नाही. ते करत असताना पण आमच्या सेटवरती लायब्ररी असते किमान 150 पुस्तकांची. आणि मग तिथे सुद्धा चालू असतं. तिथे सुद्धा काही वेळा शूटिंग थांबतं आणि एखाद्या रेफरन्ससाठी, आणि तो रेफरन्स नीट पडताळल्यानंतरच ते वाक्य पुढे जातं किंवा तो शॉर्ट पुढे जातो. ही प्रॅक्टिस अजूनही आम्ही ठेवलेली. सो त्या भराभरा आल्या हे दिसतंय फक्त, पण त्याच्या मागची प्रोसेस ही 12-13 वर्षाची आहेच आहे. नक्कीच असणार. म्हणजे काय होतं ना, की मी असं नाही, जेव्हा 10-12 वर्ष मी विनोद काकांच्या हाताखाली काम करत होतो, तेव्हा असं नाही झालं की मला कोंडाजी बर्जंदांवरती सिनेमा करायचा आहे, मग मी तेवढंच वाचतो. बरोबर. मी ते सगळंच ग्रास्प केलं. पन्हाळ्याची गोष्ट जर वाचत असेल तर मग माझं असं होतं की पन्हाळा अस्तित्वात कधी आला, तो किती राजांच्या अंमलाखाली होता, बरोबर, कुठल्या कुठल्या राजवटींनी पन्हाळ्याचा वापर केलाय, त्याच्या आजूबाजूची हे कुठली पात्र कुठली. आता जसे ते गिफर्ड नावाचा एक ब्रिटिश अधिकारी तिथे येऊन गेला, ज्यांनी महाराजांच्या विरुद्ध सिद्धी जवाहरला तोफा पुरवल्या, तर तो गिफर्ड बद्दल पण मग मी वाचतो. राईट. आणि मग तो पन्हाळा कोंडाजीला पण उपयोगी पडतो, पावनखिंडला पण उपयोगी पडतो, कारण एकाच पन्हाळ्याची गोष्ट. बरोबर. सो त्याचा भूगोल नाही बदलत, मग त्या भूगोलाचा 2 पात्रांनी केलेला वापर बदलतो, की बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांनी केलेला वापर आणि कोंडाजी बर्जंदांनी पन्हाळगडाचाच त्याच्या भूगोलाचा केलेला वापर, याचा फक्त संदर्भ ते बदलतात. बरोबर. पण त्यात पन्हाळा म्हणल्यावरती मी ते तिथून तिथपर्यंत वाचलेलं असतं. राईट. म्हणजे तयारी ऑलरेडी झालेली आहे आणि स्क्रिप्टही रेडी आहेत, फक्त त्या पॉलिश होतात अधिक. आणि काय होतं ना, इंटरेस्टिंगली इतिहास हे अपडेशनचं शास्त्र आहे. अगदी सायन्स आहे ते सुद्धा, की नवीन नवीन इतिहासकार आता काम करतात, एका नवीन पिढीतले केदार फाळकेंसारखे, की ते ना अजून आत शिरून ते करतायत. काही हजार रुमाल सुटायचेत अजून इतिहास संशोधक मंडळातले. एका रुमालामध्ये 1100 कागद असतात. म्हणजे किती बघायचं राहिले. माय गॉड. तर जेवढं ह्या लोकांनी बघितलं, म्हणजे खरे असतील तिथपासनं बाबासाहेब असतील, आता मग केदार फाळकेच नवीन पिढीमध्ये मोठं नाव येतं. तर ह्या एवढ्या शेकडो हजारो इतिहासकारांनी जे काम केलं त्याच्यामध्ये अजून एवढं काम बाकी आहे. तर ते किती अपडेट होईल नॉलेज, भरपूर. तर ते जसं मी घोरपडीचं म्हटलं, की ते नंतर अपडेट झालं, की अरे थांबा, हे एका पोवाड्यात म्हटलंय, ही एका कवीची क्रिएटिव्हिटी आहे. करेक्ट. चूक नाही आहे ते. माझ्या वीराचं कौतुक करताना मी हात कशाला राखायचे, ते तो एक न्यूनगंडाचा भाग आहे आपल्याला, की नाही तुम्ही आता ते एक नवीन वेगळं पण सुरू झालंय, की नाही तुम्ही इतिहासात नाही ते कसं दाखवता, माझ्या हिरोचं कौतुक करायचं ना, आम्ही दाखवणार ना त्याला पॉवर आहे. बरोबर. कारण काय झालं, हे कुठनं आलं ते सांगतो, हे माझ्या आजोबांकडनं आलं. माझ्या आजोबांनी जेव्हा लहानपणी मला गोष्टी सांगितल्या, त्यांना सुपर हिरो बनवून असं सांगितलं. म्हणजे ही घोरपड जी आहे ती माझ्या आयुष्यात 8व्या वर्षी आलेली आहे. आणि तेव्हा आजोबांनी फार ऍक्टिंग वगैरे करून तानाजी मालुसरे म्हणले की यशवंत आता तू खाली आलीस तर खांडोळी करून खोरड्याच खाईन तुला, भाकरी संगत. म्हणजे हे ऐकल्यानंतर मला ते रुद्र तानाजी, ती घोरपड घाबरलेली, एवढा मोठा प्राणी घाबरलेला, असं सगळं दिसलं. आणि ते जर आज आपण दाखवलं तर त्यातनं इथल्या मातीतली प्रेरणा मिळेल हे मला लक्षात आलं, म्हणून आपण त्या पद्धतीने ते दाखवतो. बरोबर. म्हणून ते चूक नाहीये एखाद्या कवीची क्रिएटिव्हिटी, पण अपडेट करताना मला असं वाटलं की थोडं सायंटिफिक राहूया आपण, काय हरकत नाही. जोतवंती नावाचा एक प्रकार मी पावनखंडीमध्ये दाखवला, की बहिर्जी आणि त्याचा तो असिस्टंट अशी लाकडं फेकत जातात रात्री, की वाट दिसावी म्हणून. तर ती जोतवंती नावाची वनस्पतीची कासच्या पठारावर मिळते. आणि त्या जोतवंतीचा उल्लेख हा मराठ्यांच्या दारूखान्यामध्ये यादीमध्ये आपल्याला आढळतो. त्यात मे बी फॉस्फरस असेल किंवा गंधक म्हणून आपण दारू गोळ्याला उपयुक्त काहीतरी त्याच्यामध्ये गुणधर्म असणार, जे थोडेसे रेडियम सारखे असतील, जेणेकरून, कारण ही वनस्पती तुम्हाला कासच्या पठारावर रात्री चमकताना दिसते अजून सुद्धा.
सो तुम्ही कुठल्या तरी बॉटनिकल गाईडला किंवा प्रोफेसरला घेऊन गेला तो आयडेंटिफाय करून तुम्हाला नक्की देऊ शकतो. बरोबर. तर ती मराठ्यांना माहिती होती कारण ते निसर्गात वावरत होते. हे सांगणं खूप गरजेचं आहे. हे अपडेट झालं. राईट राईट. सो तशा पद्धतीने इतिहास अपडेट होत राहतो आणि कालांतराने असं होईल की मी जो काही मांडलाय तो अजून खूपच पुढे अपडेट झाला. हो म्हणजे आणि मग मी मांडलेला इतिहास पण थोडा मागे पडेल. पण तो वाचण्याची प्रेरणा देण्याचं काम हे चित्रपट कायम करत राहते. बरोबर. नक्कीच नक्कीच. मला ना एक खूप इंटरेस्टिंग हे वाटतं की जेव्हा मी काही लिहित असते किंवा मी एखाद्या कॅरेक्टरचा विचार करत असते तेव्हा मला अशा बऱ्याच शक्यता दिसतात की अरे माझ्यामध्येही हे बहुतेक आहे, माझ्यामध्येही हे आहे. सो इतके सगळे इतिहासातली पात्र, इतिहासातल्या व्यक्तिरेखा म्हणूयात आपण, इतिहासातल्या व्यक्तिरेखा लिहिल्यानंतर त्यांच्यावर विचार केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर असं कधी जाणवलंय का की अरे माझं कॅरेक्टर ना मी थोडासा या व्यक्तीसारखा आहे, असं कधी जाणवलंय? ऍक्च्युली नाही तसं अजून मला मिळालं. ओके. मला एक नक्की आहे की ते जे सगळे मावळे आहेत त्या सगळ्यांच्या एकत्रित गुणाबद्दल बोलायचं झालं तर इंटिग्रिटी हा जो गुण आहे की मला माझ्या कामाबद्दल जी निष्ठा वाटते, छत्रपती शिवरायांबद्दल जी निष्ठा वाटते, ती इंटिग्रिटी हा एक कॉमन धागा त्या सगळ्या पात्रांमधला आणि माझ्यामधला असू शकतो असं मला वाटतं. राईट राईट. आता आपण वळूयात मुक्ताई, ज्ञानोबांची मुक्ताई. सो शिवाजी महाराजांचा एवढा शूर वीर इतिहास आणि त्याच्यातले वेगवेगळी पात्र, त्यांच्या कथा हे सांगत असताना ज्ञानोबांची मुक्ताई ह्या म्हणजे टायटलवरून असं किती सॉफ्ट वाटतं ना हे. सो ह्या विषयाकडे कसं काय? मुळात मुक्ताई सॉफ्ट नाहीये. मुक्ताई नाहीये पण ती ज्ञानोबांची मुक्ताई म्हटल्यावर संत परंपरा आपली ही खूप जगायला मदत करते. दुर्दैवाने काय झालं की ते मधल्या काळात मधल्या पिढीनी ते खूप साठीच्या पुढे ढकलून दिलं शास्त्र. की अध्यात्माचा विषय जो आहे तो खरं तर 16व्या वर्षी सांगितला गेला पाहिजे, जो 60व्या वर्षी दुर्दैवाने आपण सगळं काही करून झाल्यानंतर बघतो. जर 16व्या वर्षी कळलं अध्यात्म तर आपण खूप चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट मांडताना ते धाडस मांडण्याचा मी प्रयत्न केला. छत्रपती शिवराय, त्यांचे मावळे, स्वराज्य स्थापना, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, त्यांची भावंड, संत परंपरा, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं अध्यात्म आणि धर्मस्थापना या दोन्हीमध्ये प्रचंड प्रमाणात एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे त्यांचं धाडस, धैर्य. आपल्याला संत परंपरेमध्ये तेच दिसतं. शिवाजी महाराजांच्याही आधी ज्ञानोबा माऊली होऊन गेले तर तेव्हा त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेविषयी व्यवस्थेच्या विरुद्ध नाही म्हणता येणार पण त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या पॅरलल असं एक बंड उभं केलं. आणि ते बंड जे आहे त्याला खूप मोठं धाडस लागतं. ज्या वयात त्यांनी ते उभं केलं त्या वयात त्यांच्याकडे ते धाडस होतं. या अँगलनी आम्हाला मुक्ताई शिकवली गेली पाहिजे. या अँगलनी ज्ञानोबा आता शिकवले गेले पाहिजे. की आपण काय होतं की स्वाभाविकपणे मी श्रद्धावान आहे, मीही ज्ञानोबांना खूप मानतो, मी देव मानतो त्यांना, पण फक्त देवत्व न देता त्यांच्या ज्या कृती आहेत त्यातला ह्युमनली जो पार्ट आहे तो आपल्याकडे आपण आत्मसात करू शकतो, आपण आपल्या कामामध्ये तो आणू शकतो. हे मांडण्यासाठी म्हणून संत परंपरा मांडायला सुरुवात केली. राईट. की 16 वर्षाचे ज्ञानेश्वर, 12 वर्षाची मुक्ताई, किती बोल्ड आहे 12 वर्षाची मुक्ताई. तिला आंघोळ करताना चांगदेव पाहतात आणि मान खाली घालतात लज्जेने. त्यावेळी ती त्यांना निगुऱ्या म्हणते. निगुऱ्या म्हणजे गुरु नसलेला, आणि गुरु नसलेला म्हणजे ढ किंवा मूर्ख किंवा अज्ञानी. आणि निगुऱ्या म्हटल्यानंतर ते ज्ञानसत्राच्या वेळी तिला विचारतात की तुम्ही मगाशी मला गुरुमाऊली, तुम्ही मगाशी मला निगुऱ्या म्हणालात, काय चुकलं माझं? 1400 वर्ष राहून तू बियॉन्ड बॉडी जातच नाहीयेस. मग
ही मांडणं मला आजच्या काळात आजच्या मुलींसमोर फार महत्वाचं वाटतं, ज्या फक्त त्या खोट्या एका फेमिनिझमच्या आवरणाखाली अडकलेल्या आहेत. बरोबर. की म्हणजे मध्ये मी गंमत म्हणून एका ठिकाणी चर्चा चालली होती, माझ्याच असिस्टंट सगळ्या अशा टीनेज पासून अशा वयातल्या असल्यामुळे 1-2-3 जणी त्यातल्या आणि मुलं पण अशी आमची एक छान यंग टीम आहे माझी. तर त्यांच्यामध्ये ही चर्चा चालू होती. तर तेव्हा मी एक विषय त्यांना दिला होता की आत्ताच्या स्त्रिया या नेमका कसला फ्रीडम मानतायत. हा, एखादं जिथं राष्ट्र असतं म्हणजे जिंकलं गेलेलं राष्ट्र असतं, ते जे त्या राष्ट्राची नक्कल करतं. हो, हा इतिहास आहे. जसं आपल्याला जिंकलं गेलं इंग्रजांकडनं आणि आपण त्यांची नक्कल करू लागलो, ते आजही करतो. तसंच स्त्रिया पुरुषांबद्दल वागताना नाही का दिसत. इंटरेस्टिंग. असा एक विचार माझ्या मनात आला. मी तो त्यांना चर्चेला दिला. त्यातनं काही अजून ते चालू आहे चर्चा त्यांची, की पुरुष सिगरेट ओढतात, व्यसनं करतात 4 चौघामध्ये, मग आम्ही पण खाऊ. मला असं वाटतं की हे कुठेतरी फक्त अनुकरण आहे. म्हणजे ह्याच्यात कुठलाही स्वतंत्र विचार नाहीये. तर तो स्वतंत्र विचार मांडणाऱ्या आमच्याकडे स्त्रिया होऊन गेल्या का? तर मुक्ताई हे त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. अगदी. म्हणजे जिला संत परंपरेतले सगळे संत घाबरत होते. चिमुरडी होती आणि ती 14व्या वर्षी 16व्या वर्षी ती गेलीये, अंतर्धान पावली. तोपर्यंत तिने जे लिहून ठेवले ते लिहिणं हे भल्याभल्यांना जमलेलं नाही. बरोबर. आध्यात्मिक सगळ्या गोष्टींमध्ये ज्या आख्यायिका आहेत त्यातली एक आख्यायिका खूप आवडली मला त्याच्यातली, की तिने मोत्यांचा चुरा केला आणि तो आभाळात फेकला. हे उद्योग कोणी केला हे बघायला गोरक्षनाथ खाली आले. गहिनीनाथांचे गुरु. गहिनीनाथ या कुटुंबाचे परस्पर गुरु आहेत. त्यांच्या गुरूंना खाली बोलवायची ताकदीची आहे. आणि ते आल्यानंतर त्यांनी कोणी केलं, मग ती भेटली आदिमाया. तिने त्यांना जेवण करून घातलं. त्याच्यानंतर त्यांची आध्यात्मिक चर्चा झाली. बरं, याचा ज्ञानोबांचा अभंग सापडल्यावर का आम्हाला या घटनेचं वर्णन करणारा ज्ञानेश्वर माऊलींचा आणि निवृत्तीनाथांचा अभंग आहे. आणि ती आध्यात्मिक चर्चा झाल्यानंतर गोरक्षनाथ त्यांच्या वेळेला निघून गेले. हे सगळं झाल्यावर निवृत्तीनाथ मुक्ताईच्या पाया पडलेले आहेत. ज्ञानदेव पायापाशी बसून असं म्हणतात की तुम्ही दोघं जे आता बोलत होतात ते अमृताचं भोजन होतं आणि त्यातलं खरकट सुद्धा आम्हाला कळलं नाही, तर ते तू आम्हाला समजावून सांग म्हणून ते विनवतायत मुक्ताईला. तेव्हा मुक्ताईचं वय 12 ते 14 वर्ष आहे. एवढा मोठा आध्यात्मिक अधिकार त्या काळात आहे तिच्याकडे, आणि तो कुठल्याही संतांनी नाकारलेला नाहीये किंवा चॅलेंज नाही केलाय. अजिबात नाही. याला फ्रीडम म्हणतात, विचार करण्याचा फ्रीडम. तर त्यामुळे मुक्ताई मांडावीशी मला वाटतं की ती प्रसंगी पैठणला पण उभी राहते भावाच्या पाठीशी. ती भावाला सपोर्ट करते की तू लिही ज्ञानेश्वरी. म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे ज्ञानेश्वरीचं प्रेरणास्थान आहे हेच खूप जणांना माहित नाही. लोकांना असं वाटतं की ते खूप सुंदर रचना जी मुक्ताईने केली आणि ज्ञानोबांना परावृत्त केलं प्राणाकर्षण करण्यापासून. तर तसं नाहीये. फक्त ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही प्रेरणा आहे ज्ञानेश्वरा. आपण फिरून विश्व तारा असं म्हटले तिने. तुम्ही मागे यायचं आणि विश्व ताऱ्याची जबाबदारी आहे तुमची. हे सांगण्याची ताकद आहे तिची आणि ज्ञानोबा माऊलींना, म्हणून मुक्ताई केला. खरंय. आणि 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी म्हणजे मिथ्य आणि इतिहास, याची कशी सरमिसळ हळूहळू होत जाते. सो तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली, हे काही जण म्हणतात की हे मिथ्य आहे, त्यांची कधीच भेट नाही झाली. काही जण म्हणतात की नाही, ते भेटले होते. बरोबर. सो तुम्ही आता जो अभ्यास केलेला आहे, म्हणजे महाराजांचा पण केलेला आहे, शिवाजी महाराजांचा, आणि आता अभंग तुकारामच्या निमित्ताने तुकाराम महाराजांचा पण केलेला आहे. सो झाली होती का भेट? बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे इंग्रजांचं जे काय नोंदवायची पद्धत आहे त्याला गॅजेट म्हणतो आपण. तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचं पुणे डिपार्टमेंटचं गॅजेट आहे 1885 सालचं. ओके. त्याच्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे. जरी ते 200 वर्षानंतरचं असलं तरी ते इंग्रजांसारख्या जाणत्या नोंदकर्त्यांनी करून ठेवलेलं आहे.
त्याशिवाय आपल्याकडे ज्या मौखिक परंपरेतनं गोष्टी येतात त्याच्यामध्ये ते वारंवार सांगितले, त्याचे पुरावेही आपल्याला मिळतात. तुकाराम महाराजांना जे वर्शासन लावून दिलं होतं शिवाजी महाराजांनी, त्याचे पुरावे मिळतात. शिवाय संभाजी महाराजांनी पालखी सोहळा चालू करायला मदत केली नारायण महाराजांना, त्याचे पुरावे मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की याचे सफिशियंट पुरावे आपल्याकडे आहेत. मी म्हणलं तसं तो बॉम्बे प्रेसिडेन्सीचं तर गॅजेटच आहे, तर गॅजेटच्या पुढे कुठला पुरावा अजून असा. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये गल्लत कुठे होते आपली समाज म्हणून, की आपण त्या घटनेचं ना शील नाही तपासत होतो, आपण तपशिलात अडकतोय. शील नाही तपासत आहोत, तपशिलात अडकतोय. हा, ओके. म्हणजे त्या घटनेतनं मला काय शिकायला मिळालं, तर एका टीनेजर कर्तृत्ववान मुलाला एका जाणत्या फिलॉसॉफरने दिलेलं फाउंडेशन आहे. थोडस इंग्रजी बोललं की लोकांना जास्त आवडेल ते. म्हणजे एका जाणत्या तत्ववेत्याने एका उमलत्या वयातल्या योद्ध्याला दिलेला संदेश आहे त्या भेटीमध्ये, तो मला जास्त महत्वाचा वाटतो. बरोबर. आणि त्याचे अभंग गाथेमध्ये आहेत. हो, आहेत ना. म्हणजे फक्त पायकीचे अभंग नाही आहेत, गनिमी कावाचे अभंग आहेत, जे आम्ही आता अभंग तुकाराम मध्ये मांडले, की गनिमी कावा कसा करावा आणि त्याच्यासाठी सह्याद्री कसा वापरावा, हे तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये लिहिलंय. आपण पारायण करतो फक्त. आणि म्हणून मला वाटतं की ती भेट झाली का नाही झाली ह्याच्यामध्ये अडकण्यापेक्षा ती भेट झाली असं गृहीत धरून त्यांनी काय सांगितलंय हे गृहीत धरायला पाहिजे. म्हणजे मग त्या आपल्या टीनेजर्सना, आपल्या घरातल्या मुलांना सांगता येईल की तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना हे सांगितलं होतं बरं का, तू पण हे आचरणात आण. तुला उपयोग होईल. सो शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांकडून काय घेतलं असं आपण म्हणू शकतो? खूप चांगली गोष्ट काय त्यांनी सांगितली की शिवाजी महाराज जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचक, हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलं ते शिवाजी महाराजांनी घेतलं. म्हणून आपण त्यांना श्रीमंत योगी म्हणतो. बरोबर. की ते योग साधना त्यांना साधली तिथे, की मला कर्मयोग येतो बेसिकली, की मला हे सगळं मिळाल्यानंतर, मी श्रीमंत झाल्यानंतर उदास विचारे वेच करी, मी समाजासाठी त्याचा उपयोग करा. म्हणून छत्रपती जेव्हा श्रीमंत झाले, छत्रपती झाले, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःसाठी कुठल्याच धनाचा काय म्हणतात वापर केलेला आपल्याला दिसत नाही. छान शोकीत हरवलेच नाही ते त्याच्यानंतर पण मोहिमा करत राहिले, प्रजेसाठी रयतेसाठी काम करत राहिले. पुढचे 6-7 वर्ष जे काही राज्याभिषेकानंतर त्यांना मिळाली त्याच्यामध्ये राज्याची घडी बसवत राहिले. तर हे जे आहे ना की कर्मयोग, की मला काम करायचं आहे, मला फळाचं काही विचार करायचा नाही, पण मला काम मात्र परफेक्ट करायचं आहे, हे तुकाराम महाराजांकडून शिवाजी महाराजांनी घेतलं असं मला वाटतं. ओके. मला आता ह्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो खूप रेलेव्हंट आहे आणि तू इतिहासाला धरून बोलतोयस, त्याच्यामुळे मला हा तुला प्रश्न विचारणं जास्त महत्वाचं वाटतं. ते असं की आजच्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची जी राज्य व्यवस्था होती किंवा त्यांचे जे व्हॅल्यू सिस्टम्स होत्या त्याच्यातून काय घेतलं पाहिजे असं वाटतं? सगळंच घेतलं पाहिजे. उदाहरण मी आता मध्ये काही राजकीय मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा करायचा भागाला संधी मिळाली, तर तेव्हा मी त्यांना असं म्हटलं होतं की कुठल्याही पक्षाचं सरकार येवो, शासन येवो, पण मला तुम्हाला एक सुचवायचं आहे की तुम्ही एक 15 दिवसाचा शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेचा वर्कशॉप का नाही घेत? सर्व मंत्रिमंडळाचा. कलाविषयक काय धोरण असलं पाहिजे, शेतीविषयक काय धोरण असलं पाहिजे, पाटबंधाऱ्याचं काय धोरण असलं पाहिजे, परराष्ट्र विचाराचं काय धोरण असलं पाहिजे, सगळं शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. शेतीच्या बद्दल आपण आता खूप मुद्दा गरम झालेला दिसतो. शेतकऱ्याला शिवाजी महाराजांनी स्वावलंबी बनवलं. त्यांना थेट कर्जमाफी कधी नाही दिली, कधीच नाही. ऐनजिनसी नावाचा एक प्रकार आपल्याला दिसतो त्यांच्या करिअरमध्ये. त्यांनी ऐनजिनसी नावाची एक पद्धत चालू केली होती. दुष्काळ पडेल, पटकीसारखे रोग येतील, जेव्हा जनावरं मरतात, अशा वेळी शेतकऱ्यांनी शेतीच करायची, त्याच्यासाठी लागणारी साधन सामुग्री आम्ही देऊ आणि ती साधन सामुग्री शेती झाल्यानंतर परत करायची सरकाराने. ओके. म्हणजे माझा बैल मेला आहे,
तर माझा बैल मेला असेल तर सरकारातून तुला बैलजोडी मिळेल, नांगरणी करायची आणि बैलजोडी परत आणून द्यायची. त्याला कष्ट, शेतकऱ्याला कष्ट मिळाले, त्यांनी कष्ट केले, त्याला स्वाभिमान त्याचा टिकून राहिला, त्याच्यावर कोणाचे उपकार नाहीत कर्जमाफीसाठी. बरोबर. दुसरी गोष्ट, तो ऐतखाऊ झाला नाही. स्वराज्यातला प्रत्येक माणूस हा उद्योगी असला पाहिजे, उद्यमी असला पाहिजे. म्हणून त्यांचं एक वाक्य त्याचं सर्वांस पोटास लावणे आहे. तर हे जे आहे की उद्यमी असले पाहिजे, उद्योग त्यांनी निर्माण केले पाहिजे. हे सगळं शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये, त्यांच्या दूरदृष्टीमध्ये, विजनमध्ये आपल्याला दिसतं. ती विजन सगळ्या राज्यकर्त्यांनी अंगीकारली पाहिजे असं मला वाटतं. राईट. आणि ही विजन अंगीकारताना म्हणजे आज बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, बरोबर, आपण एवढे टॅक्सेस देतोय आणि तरी आपल्याला ज्या सोयी सुविधा मिळतात त्या कोणत्या प्रतीच्या असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हा खूप महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तू आता जेव्हा शिवाजी महाराजांचा एवढा अभ्यास केलेला आहेस आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तू याच्याबद्दल विचार करू शकतोस, तर इंटेग्रिटी महत्वाची की पैसा महत्वाचा, पॉवर महत्वाची की मॉरल्स महत्वाची? मला असं वाटतं की इंटेग्रिटी जास्त महत्वाची आहे आणि मॉरल्स जास्त महत्वाचे आहेत. ओके. कारण मग तुम्हाला इंटेग्रिटी असेल तुमची तर पैशाची जी दोन्ही रूप आहेत, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, ही दोन्ही तुम्हाला अफेक्ट नाही करत. आणि तुमचे मॉरल्स पक्के असतील तर पॉवर कुठे वापरायची हे कळतं. राईट. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होतात आपल्यासाठी. बरोबर. की त्यांना हे दोन्ही कळलेलं होतं की मगाशीच जो मुद्दा म्हणलो आपण की त्यांनी स्वतःसाठी नाही वापरले, ऐशाराम करायला नाही वापरले पैसे त्यांनी. बरोबर. त्यांनी त्या काळात सुद्धा धरणं बांधलीत, त्याच्यासाठी पैसे वापरले, घाट रस्ते बांधले. त्यातल्या एका घाटाची गोष्ट तर तानाजी मालुसरेंचीच आहे, जी सुभेदारमध्ये दाखवली आहे. बरोबर. तर असे सगळे गोष्टी करायला जनतेच्या उपयोगाचे त्यांनी केलंय. पाण्याची व्यवस्था म्हणजे अक्षरशः रांजण बसवलेत काही ठिकाणी. आता आपण ज्या पाणपोया बघतो याच्या त्याच्या स्मरणार्थ, बरोबर, तसं सरकारतनं पाणपोया वाटसरूंसाठी त्यांनी निर्माण केल्या स्वराज्याच्या काळात. तर अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. मी जसं आईन जिनसी म्हणलं, तर ती पॉवर माझ्याकडे आहे, ती कशासाठी वापरायची? हिरो आणि विलन मध्ये फरक कृतीचा नसतो कधी, इंटेन्शनचा असतो. टोटली बरोबर. बरोबर. म्हणजे दोघांकडे पॉवर आहे, दोघंही हिंसा करतात, पण हिरोच्या डोळ्यातली करुणा जी आहे ती त्या पॉवरला अर्थ देते. बरोबर. म्हणून ती क्रौर्य नाही ठरत, ते हिरोइझम ठरतं आपल्यासाठी. बरोबर. त्या अर्थाने मला असं वाटतं की मॉरल्स जर पक्के असतील तर मग पॉवर तुम्हाला हेल्प करते. राईट. राईट. आता मला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न की म्हणजे हे सगळे सुपर हिरोज, मुक्ताई काय, फर्जंद काय, तानाजी काय, सगळेच म्हणजे महाराजांच्या बरोबरीचे सगळेच सुपर हिरोज यांच्या गोष्टी तू तुझ्या सिनेमांमधून मांडतोस असं आपण म्हणू. सो महाराजांचा काळ सरल्यानंतरचे काही सुपर हिरोज दिसतात का तुला? खूप आहेत. अगदी छोटं उदाहरण सांगतो. पानिपतचं युद्ध झालं. पानिपतच्या युद्धामध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांना दुर्दैवाने तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळे बरोबर कुटुंब व्यवस्था आणि त्या कुटुंबातले लोक, पुण्यातले बाजार बुडगे सगळ्यांना घेऊन जावं लागलं. आणि पानिपतच्या पराभवाचं ते एक मोठं कारण आहे. तर त्याच्यामध्ये जानू भिंताडा नावाचा त्यांचा एक खिदमतगार होता, सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा. सदाशिवराव पेशव्यांनी त्याला अशी जबाबदारी दिली होती की जर युद्धात माझं काही बरं वाईट झालं, एक खंजीर दिला होता, तर पार्वतीबाईची शाखा करायची. शाखा म्हणजे गळा कापून टाकायचा, म्हणजे स्वतःच्या पत्नीचा गळा कापून टाकायचा, का तर ती शत्रूच्या हाती पडून तिची अमर्यादा होऊ नये. हा पठ्ठ्या इतका स्वामी भक्त होता की त्यांनी पार्वतीबाईला वाचवलं आणि किमान 25 मैल तो न थांबता तिला पाठीवर घेऊन पळत होता. 25 मैल म्हणजे से अबाउट आताच्या काळातले 40 किलोमीटर. जास्तच. तो न थांबता 2-2.5 दिवस पळत होता आणि तो त्यांनी अहिल्याबाई होळकरांच्या त्या छावणीच्या
दाराशी तिला सोडलं आणि तो कोसळला. त्याला दिस इज नथिंग बट अ सुपर पॉवर. हा, ऑफकोर्स. इतकं छोटं उदाहरण आहे. म्हणजे म्हणलं तर छोटं, म्हणलं तर खूप मोठं. खूप मोठं. याच्यावर एक वेगळा सिनेमा बनू शकतो, जानू भिंतडा नावाच्या. इतका छोटासा खिदमतगार येतो फक्त. इंटिग्रिटी. माझी मालकीण कुठल्या तरी परकीय बुभुक्षित क्रूर माणसाच्या हातात नाही पडली पाहिजे. बरोबर. आणि तिचे वावाडे नाही निघाले पाहिजे, कारण ती आमच्या राज्याची लक्ष्मी आहे. तर हे जे आहे त्याच्या इंटिग्रिटीसाठी तो धावला. तर असे खूप शेवटपर्यंत सांगतात. शिवाजी महाराजांच्या काळानंतर पण ह्या अशा छोट्या छोट्या ज्योती आहेत ज्या तुम्हाला प्रेरणा देत राहतात अंधाराच्या वाटेवर. नक्कीच, असं मला वाटतं. आणि अजून थोडस जर आपण पुढे आलो तर ब्रिटिश एम्पायर आणि त्याच्यानंतर जो लढा उभा राहिला स्वातंत्र्यासाठीचा, त्याच्यामध्ये असे काही सुपर हिरोज दिसतात का? खूप आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली खूप आहेत. म्हणजे आता माझं जे लाडकं पात्र आहे त्या सगळ्यातलं एकतर वीर सावरकरांचं मी बघताय, आणि त्यांच्या आजूबाजूला जी सगळी प्रभावळ दिसते आपल्याला लंडनमध्ये विशेषतः, फारच विशेष सगळी मुलं होती. सगळी 27 वर्ष वयाच्या खालची होती. त्यातला सगळ्यात मोठा क्रांतिकारक आपण म्हणू शकतो मदनलाल धिंगरा, जो माझा अत्यंत लाडका हिरो आहे. मदनलाल धिंगरा हा पंजाबातल्या साहेब दित्तामल धिंगरा या सर्जनचा मुलगा, आणि तो उत्तम ब्राईट स्टुडंट, पण ब्रॅट, ज्याला वेगाबॉन्ड म्हणतो आपण. सगळं काही करणार मी, फ्लॅम्बॉयंट होता अत्यंत. पुण्यामध्ये प्रेम वैद्य नावाचे एक अधिकारी होते दूरदर्शनचे, जे भारतातले पहिले बीबीसी ट्रेंड ऑफिसर. ओके. आणि आपले मुख्यमंत्री होते वसंत साठे. त्यांनी प्रेम वैद्यांना काम दिलं होतं की तुम्ही वीर सावरकरांवरती डॉक्युमेंटरी करा. तर पहिली जी डॉक्युमेंटरी बनली भारतामध्ये सावरकरांवरती ती प्रेम वैद्यांनी बनवली. तर त्या काळात त्यांना जी डॉक्युमेंट्स मिळाली त्याच्यात मदनलाल धिंगराच्या डायरीचं एक पान होतं, आणि खडकीला ते राहायचे. तर मला त्यांच्याकडे जायची संधी मिळाली आणि ते पान पाहायची. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली लिहिलं होतं की परमानंद नावाची एक गोष्ट मला मिळवायची. त्याला स्पिरिच्युअल क्वेस्ट होता. तर ह्या सगळ्यातनं मे बी ओशोची फिलॉसॉफी आपण म्हणू शकतो, पण ओशो मदनलालच्या खूप नंतर. हो. तर मदनलालनी त्याच्यात परमानंद असं म्हणणे, आणि त्याच्याकरता तो हे सगळे उद्योग करत होता. त्याच्याकरता तो शोधत होता. त्याला एक क्वेस्ट होता. आणि एका बाजूला त्याचं हे वेगाबॉन्ड स्वरूप दिसतं, पार्टी अॅनिमल स्वरूप दिसतं, आणि दुसरीकडे मग जेव्हा तो सावरकरांच्या संपर्कात आला, या क्रांतिकारकांमध्ये ओढबस त्याची वाढली, तेव्हा तो अल्टिमेट मार्टर झालाय आपल्यासाठी. भारताबाहेर बलिदान करणारा सगळ्यात पहिला क्रांतिकारक मदनलाल धिंगरा आहे 1910. आणि ते पण खूप ड्रॅमॅटिक आहे. तो फार फिल्मी होता आणि मला फार आवडतो तो. युथ म्हणून तो म्हणजे किक देणाराच माणूस होता तो. राईट. तो बॉल डान्स मध्ये कॉम्पिटिशन जिंकला होता 1909 ची, लंडनची. हा, बरं. ती दॅट टू ती मे बी पेअर होती. तर पेअर तेव्हा कपल नसत, पेअर म्हणायचे. तर ती बॉल डान्सची कॉम्पिटिशन जिंकला होता तो. रॉयल रेंज वरती त्याचं नाव आहे शूट. तो ही वॉज वन ऑफ द बेस्ट शूटर्स इन लंडन दोज टाइम्स. आणि हे सगळं करत असताना त्याचं बाकी सगळं चालूच आहे. तो त्या क्रांतिकारकांना मदत करतोच आहे. हे सगळं करत असताना मग जेव्हा त्यांनी कर्जन वाहिलीचं असॅसिनेशन केलं, त्याच्यानंतर तर स्वतःची केस स्वतः लढलाय आणि फाशी झाली. त्याला माहिती होतं फाशी होणार, आणि त्यांनी फाशी, सावरकर त्याला डिस्गाईज मध्ये भेटले तेव्हा त्यांनी ब्लेझर मागितलाय. 3 पीस ब्लेझर घालून पंजाबी निळ्या रंगाचा साफा बांधून फाशीवर चढलेला 24 वर्षाचा जगातला एकमेव तरुण आहे मदनलाल धिंगरा. त्याच्यावरती मी ते चॅलेंज नावाचं नाटक लिहिलं होतं. कारण त्याला जे निवेदन सावरकरांनी कोर्टात वाचायला म्हणून दिलं होतं त्याचं टायटल चॅलेंज होतं. बरोबर. पण गंमत अशी आली की त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा ते निवेदन ताब्यात घेतलं इंग्रजांनी. तेव्हा आता कोर्टात काय बोलायचं, तर मला जे येतं ते मी बोलणार, आणि जे मनात आहे ते तो बोलला. आणि एक वेळ अशी आली होती की त्याला सोडतात की काय असं ब्रिटिशांना वाटलं, आणि त्याची केस सगळी हेग मध्ये चालली इंटरनॅशनल कोर्टमध्ये. तर असं वाटलं होतं. आपल्या दुर्दैवाने ब्रिटिशांच्या सुदैवाने ते झालं नाही. पण
त्यामुळे असे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याला खूप हे दिसतात. बरोबर. 5 यंग मुलं आहेत. मी हे सगळे सिनेमांचे विषय दिसतात मला. का तर हे सांगितले गेले पाहिजेत. नक्कीच. मृगेंद्रनाथ दत्त, अनाथबंधू पांजा अशा नावाची 5-6 मुलं आहेत. ती मिदनापूर नावाचं डिस्ट्रिक्ट आहे पश्चिम बंगालमध्ये. तर त्या मिदनापूर डिस्ट्रिक्टमध्ये ते मिदनापूर डिस्ट्रिक्ट आपल्याकडे ओळखलं जातं फुटबॉलचं ओरिजिनेटर म्हणून. ओके. म्हणजे माझ्या माहितीनुसार मोहन बागान हे जे नाव आपण ऐकतो एका मोठ्या क्लबचं, तर मोहन बागान तिथले होते. अच्छा. इतकं ते जुनं तिथे ओरिजिनेट झालं. आणि तिथनं भारतीय आणि युरोपीय अशा 2 संघांची मॅच दरवर्षी व्हायची. 1934, 35, 36 अशा 3 वर्षी ते झालेलं आहे. आणि मॅच 34-35ला दोन्ही वर्षी भारतीय संघाने जिंकली. ज्या दिवशी मॅच जिंकली त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथला ब्रिटिश कलेक्टरचा खून झाला. क्रांतिकारकांनी केला. तिसऱ्या वर्षी तिथे बर्ज नावाचा एक कलेक्टर आला. आणि तो जो बर्ज होता तो रँड सारखा होता, जुलमी होता. त्यांनी सगळ्यात मोठा गाव घातला ते म्हणजे दुर्गापूजा बंद केली पश्चिम बंगाल, त्या मिदनापूर डिस्ट्रिक्ट मधली. आणि त्याचा सूड घ्यायचा आणि मग अनन्वित अत्याचार केले त्यांनी. म्हणजे त्या फार त्याच्या सोजिरांनी जे रँडनी पुण्यात केलं ना ते सगळं त्यांनी. तर त्याला मारायचं असं या 5 किशोरवयीन मुलांनी ठरलं. सगळ्यात मोठा होता अनाथबंधू पांजा, त्याचं वय होतं 19. बाकी सगळे 14 ते 19 मधली मुलं आहेत. आणि मग यांनी काय केलं, की यांनी फुटबॉल शिकला. फुटबॉलच्या संघात दाखल होण्या इतके तरबेज झाले प्रॅक्टिस करून. का तर हा बर्ज आधीच्या कलेक्टरपेक्षा तिप्पट बंदोबस्त घेऊन फिरत होता. त्याला मारणं शक्य नव्हतं, पण त्याला फुटबॉल आवडायचा आणि युरोपीय संघाकडनं तो खेळणार होता. अच्छा. आणि बरं, आता त्यांच्या समोरचा तिढा असा होता की याला जर मारलं तर फुटबॉल मॅचची हॅट्रिक होणार नाही. बरोबर. आणि जर हॅट्रिक करत बसलं तर ह्याला मारणार कोण. आणि अत्यंत फिल्मी पद्धतीने अनाथबंधू पांजानी गोल मारलाय आणि मृगेंद्रनाथ दत्तनी त्याच वेळेला शॉर्ट मध्ये लपवलेलं पिस्तूल काढून बर्जला गोळी घातली. माय गॉड. आणि ही घटना मिदनापूरची हॅट्रिक म्हणून इतिहासात ओळखली जायची, जी आता लोक विसरलेले आहेत. सो असे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याकडे आहेत. सुपर हिरो पेक्षा कमी नाही आहेत ही लोक. नक्कीच. म्हणजे ठरवून 3 महिन्यात प्रॅक्टिस करून ते सगळं करून शिकून फुटबॉलच्या एका डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये प्रवेश मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. बरं, त्यांनी कलकत्त्यासारख्या कुठल्या तरी मोठ्या शहरातून ती पिस्तुलं मिळवली आहेत. माझ्या माहितीनुसार, मी अजून त्याच्यावर रिसर्च करतोय, मी पक्का नाही सांगत, पण त्यांनी माझ्या माहितीनुसार रसगुल्ल्याच्या डब्यात त्या काळी प्लास्टिक अस्तित्वात नसताना, म्हणजे प्रचलित नसताना आपल्याकडे, त्यांनी ती पिस्तुलं लपवून आणली. ते पाकात कशी काय टिकली असते आणि ती खराब कशी नाही झाली. खरं. आणि त्याचा त्यांनी असॅसिनेशन साठी वापर कसा केला, हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला वाटतं हे आजच्या युथला सांगितलं पाहिजे की बॉस, आपले पूर्वज होते असे. ना त्यांना कुठल्या फिजिकल गोष्टीने अडवलं, ना कुठल्या पाशवी सत्तेने अडवू शकलेत. करेक्ट. त्यांच्याकडे प्रचंड ब्रिलियन्स, प्रचंड ताकद, प्रचंड हिंमत, धाडस, शौर्य, साहस सगळं होतं. तर हे सांगायचा प्रयत्न आपण आपल्या चित्रपटातनं करूया असं मला वाटतं. तू आता म्हणालास की या सुपर हिरोजच्या गोष्टी आपल्याला आजच्या तरुणांना सांगणं आवश्यक आहे, राईट? म्हणजे आजचे तरुण म्हणजे त्यांना असं वाटतं की मी शाळेत असताना कॅल्क्युलेटर होते की नाही, इथपासून त्यांना प्रश्न पडतात. माझ्या भाचीने मला हे विचारलेलं आहे. सो इतके अनभिज्ञ आपले आजचे तरुण असताना त्यांना हे दाखवायचं आहे. ह्या वेडाने तू झपाटलेला आहेस असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल का? थोडस जास्त होईल, कारण मी स्वतःला इतका मोठा नाही समजत. राईट. मला जेवढं माहिती आहे किंवा वाचलंय तेवढं फक्त मी शेअर करतो, याच्या पलीकडे मला नाही वाटत काय. करेक्ट. पण तुकाराम महाराजांवर जी फिल्म आता तू केलीस, अभंग तुकाराम, त्याच्याबद्दल आम्हाला सांग ना, की ते फिल्म करण्यामागचा एक उद्देश काय होता, एक, आणि दुसरं ती प्रक्रिया कशी होती? योगेश सोमणांनी आनंद डोह नावाचं एकल नाट्य लिहिलं आणि त्याचे ते अनेक वर्ष प्रयोग करतात. त्याच्या पहिल्या काही प्रयोगांचा आणि नंतर टप्प्याटप्प्यावर अनेक प्रयोगांचा मी चाहता आहे, मी प्रेक्षक आहे. आणि ते कुठंतरी मांडलं जावं असं मला वाटत होतं. त्याचा ट्रिगर झाला कोविड, आणि त्याच्यामध्ये कसं आलं की खूप स्ट्रगल आहे आम्हाला. मग नंतर कोविडनं बाहेर पडल्यानंतर पण आजूबाजूला जी तरुण पिढी वावरतीये माझ्या आता, तर काय स्ट्रगल आहे,
केवढा ताण आहे, केवढं. तर यांचे प्रॉब्लेम काय असतात, माझा मोबाईल डिस्चार्ज झाला, वायफाय नाहीये. वायफाय नाहीये, यार मला आता बसने ट्रॅव्हल करावं लागेल. हा यांचा स्ट्रगल आहे. स्ट्रगल आहे. मग मला असं वाटतं की मग ज्ञानोबा माऊली तुम्हाला सांगितले पाहिजेत. बरोबर. मग तुकाराम महाराज सांगितले पाहिजेत की दुष्काळ पडलेला आहे, अन्नन्न दशा झालेली आहे. काही ठिकाणी असे उल्लेख आढळतात की माणसं माणसाला मारून खाऊ लागली आहेत. अशा महाराष्ट्रामध्ये माझ्या घरात मी एक दाणा न ठेवता सगळ्या समाजाला ते अन्न वाटून टाकेन. हो. हा स्ट्रगल करणारे तुकाराम मांडावेसे मला वाटतात. कारण यातनं मला असं वाटतं की हे बरं, ही जी पिढी म्हणतो ना आपण सतत, आपण सुद्धा तसंच बोलतो थोडस, तर ही पिढी इनसेन्सिटिव्ह नाहीये. नाहीये, नक्कीच ते नाही. त्यांना कळतंय, त्यांना कोणीतरी सांगायची गरज आहे, त्यांना हवंय सुद्धा ते. म्हणजे आज पण श्वासात राहायचा ध्यासात राहायचा सारखा मी कार्यक्रम करतो, त्याला 80% जेनझी येते. त्यांना शिवाजी महाराज जाणून घ्यायचं, खरं. त्यांना ज्ञानेश्वर महाराज जाणून घ्यायचं, त्यांना तुकाराम महाराज जाणून घ्यायचं. तर तो सगळा प्रवास कोविडमध्ये मी योगेश सरांना बोलून दाखवला. आणि मग नंतर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये योगेश सरांनी विसोबा केसरांची भूमिका केली होती. तर त्या सेटवरती आमची खूप चर्चा झाली आणि मग आम्ही ठरवलं की पुढचा संतपटांच्या फ्रँचायझीचा पार्ट हा अभंग तुकाराम हा असेल. वा वा. आणि अभंग तुकाराम असं का? मुळामध्ये अभंग आता आपण ती पण गल्लत करतो की मी बऱ्याचदा बघितलं की तुकारामांच्या कवनाला पण आपण ओव्या म्हणतो किंवा ज्ञानेश्वरांच्या कवनाला आपण अभंग म्हणतो. मुळात हे 2 मीटर्स आहेत. ओवी वेगळी आहे, अभंग वेगळा आहे. पण मला त्याच्यामध्ये अर्थ काय सापडतो की अभंग हे काही कुठल्या टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीत. मला आता सुचलं म्हणून मी कविता केली असं नाही. अत्यंत पराकुटीच्या आध्यात्मिक अवस्थेला पोहोचल्यानंतर कुठल्याही प्रकारे बुद्धीची ताकद न वापरता निर्माण झालेल्या एका प्रकारे अपौरुषीय कविता आहेत त्या. त्याला कविता म्हणणं जडच आहे, अभंगच म्हणू शकतो आपण त्याला, कारण तो फॉर्मॅटच आहे. बरोबर. आणि असे अभंग नामदेवांनी जो 10,000पेक्षा अधिक अभंग रचीन असा हे केला होता, संकल्प केला होता, तुकाराम महाराजांनी पूर्ण केला. संत परंपरा एकमेकाला धरून आहे त्याच्यात. त्यामुळे अभंग महत्वाचे ठरतात, म्हणून तुकारामांचे अभंग. आणि या अभंगांमुळे आणि समाजात दाखवलेलं धाडस, साहस, तत्कालीन समाज व्यवस्थेला दिलेला समाज व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा, यासाठी म्हणून तुकाराम जे आकाशा एवढे बनले ते अभंग राहिले. म्हणून त्याच्यामध्ये एक छोटासा श्लेष आहे, म्हणून तुकारामांचे अभंग आणि अभंग तुकाराम असं त्याचं. बरोबर. मला ऍक्च्युली तेच विचारायचं होतं की असं आहे का. मला तुकारामांच्या बाबतीत अजून एक प्रश्न जो नेहमी पडतो, जो थोडासा वादाचा मुद्दा असू शकतो, पण मला हे विचारायचं आहे की त्यांना न्यायला पुष्पक विमान आलं होतं असं म्हणतात. सो हे मिथ्या आहे का, असं घडलं होतं? मी नाही मिथ्य मानत त्याला, कारण मी श्रद्धावान आहे. माझ्या घरात वारी आहे आणि आमच्या संप्रदायामध्ये याला मान्यता आहे की गरुड आला होता, पुष्पक विमान आला होता आणि तुकाराम महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठगमन केलं. सदैव वैकुंठगमनाचं हे 375 वर्ष आहे आपण त्याच्यामध्ये बसलोय. तर मी डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी एकदा चर्चा करत असताना त्यांनी खूप सुंदर विषय मांडला होता, तो म्हणजे टाइम डायनॅमिक्सचा. म्हणजे आपण असं म्हणतो ना की त्या काळी असं कसं शक्य झालं, अजून 400 वर्ष समजा पुढे गेलो आपण, आणि त्या काळातल्या लोकांनी जर असं म्हटलं की फार मागासलेली माणसं होती, मोबाईल वापरायची, कारण तेव्हा तंत्रज्ञान अधिक प्रगत असेल आणि यांना कसल्या गाड्या वगैरे विदाऊट ड्रायव्हर चालवणं जमतंय. बरोबर. तसं म्हटल्यासारखं आहे. कारण तत्कालीन लोकांना कुठल्या प्रकारची ग्रामर्स, कुठल्या प्रकारची सायन्सेस अवगत होती याचा अंदाज 350 वर्षांतर आपण नाही लावू शकत. एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत लावू शकतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की माझी जी श्रद्धा आहे ती संपूर्ण संप्रदायाची श्रद्धा जी आहे त्याच्यावरती माझी श्रद्धा आहे की कोट्यवधी लोक जर मानतायत, कुठल्याही निमंत्रणाशिवाय ठराविक दिवशी प्रवास करतायत पायी चालत आणि पोहोचतायत तिथे पंढरीला, तर या श्रद्धेला काहीतरी अर्थ, महत्व आणि मूल्य आहे.
नक्कीच. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते माझा पूर्ण विश्वास आहे की आणि असं फक्त घडलं. करतायत असं नाही ना, आता 750 वर्षात सुरू आहे ना ते. सुरू आहे ना, अगदीच त्याच उत्साहाने सुरू आहे. हम्म. रादर आता वाढतोय उत्साह. हो, आपण बघतो की आता खूप तरुण आवर्जून जातात वारीला. वारीला. अगदी. तुझा आवडता किंवा तुला जो सगळ्यात जास्त तुझ्याशी संवाद साधतो असा वाटतो असा अभंग कोणता तुकाराम महाराजांचा? हे जे मी मगाशी म्हटलं ना की हे मी करतोय असं मला वाटत नाही. तर त्या अर्थाचाच त्या आशयाचा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तो मला फार आवडतो आणि तो मला सतत जाणीव करून देतो तो अभंग. आणि तो आठवतो मला दिवसातनं एकदा तरी आठवतो. तो अभंग असा आहे, करीतो कवित्व म्हणाले हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची. माझी या युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद त्याची वदे. वाह. तर ते माझी लायकीच नाहीये हे सगळं करण्याची, खरंच सांगतो. आणि हे फार मनापासून, म्हणजे पॉडकास्टवरचा डायलॉग नाही आहे, पण हे मला फार मनात कोरलं गेलेलं. कारण अनेक म्हणजे आज छत्रपतींची सेवा करताना 25-26 पेक्षा अधिक गाणी माझ्या हातनं लिहिली गेली. त्यातली 80% गाणी सुपरहिट आहेत. ज्याला चार्ट बस्टर म्हणतो आपण त्या पद्धतीची. युगत मांडली सारखं भारूड आहे, राजाला राजा आलाय, शिवबाराचा सारखा एक एक्सपेरिमेंट आहे, रॅप आहे, आले मराठी आले मराठी. तर विविध प्रकारे ते केलेलं आहे. तर हे सगळं जेव्हा मी बघतो तेव्हा मला ते जाणवतं काय मी पामर जाणे अर्थभेद, बरोबर, वदवी गोविंद त्याची वदे. तर मग तो अभंग फार आवडतो मला. कारण तो जागेवर ठेवतो मला. अगदी जागेवर राहायला आणि मदत करत असेल. मदत करतो. अगदी. दिग्पाल, आता आपण येऊयात रॅपिड फायरकडे. रॅपिड फायर, रॅपिडच उत्तरं द्यायची. खूप विचार नाही करायचा. ओके. दिग्पालचं सगळ्यात आवडतं जेवण काय आहे? भरलेलं वांग, आईच्या हातचं, भाकरी आणि कांदा. हे महाराष्ट्राचं नॅशनल फूड आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राचं नॅशनल फूड. भरले वांग आई खूप छान वेगळ्या पद्धतीने, कोकणातले असल्यामुळे ते ओल्या नारळाच्या चवाचं तसं बनवते. मग खरं तर माझी आई खूप सुगरण म्हणतो ना त्याच कॅटेगरीतली आहे. म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो पण की आईने पाण्याला फोडणी दिली तरी ती चविष्ट असणार आहे. तर तेवढी सुगरण असल्यामुळे खरं तर आईने बनवलेलं काही, म्हणजे अगदी शिळ्या पोळीचं जे काय फोडणीची पोळी आपण करतात तिथपासनं अगदी सागर संगीत सणावाराचं जेवण असतं, आळवाची भाजी तिथपासनं आम्ही तसं आता मी काय झालं की मुक्ताई केल्यापासून मी नॉनव्हेज सोडले, पण अन्यथा आम्ही पट्टीचे खाणार आहोत. तर मग माशाचे अनेक प्रकार कोकणातला असल्यामुळे असं सगळं घरात उत्तम बनतं. ओके, फॅन्टास्टिक. आणि तुला भावून गेलेलं, तुला खूप आवडलेलं पुस्तक? गोनीदांचं कोणा एकाची भ्रमणगाथा. वाह. ते आप्पा माझ्या क्रमांक 1 वरती आहेत कायम. त्यांच्या 39 कादंबऱ्या माझ्या संग्रही आहेत. आणि मुळात मृणालताई आणि वीणाताई म्हणजे संपूर्ण देव कुलकर्णी कुटुंब हे सगळं त्या आप्पांच्या कादंबऱ्यांमुळे आमची एक नाळ ती जोडलेली आहे. बरोबर. दिग्पालला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा दिग्पाल काय करतो? खूपच कंटाळा आला आणि निघून जावं असं वाटलं कुठेतरी, तर मी टकमक टोकावर जाऊन बसतो. रायगडाच्या. ओके. शक्यतो अशी वेळ गाठतो मी की तिथे मला किमान 5 तास घालवता आलं. अच्छा. इंटरेस्टिंगली असं घडलं की फर्जनची स्क्रिप्ट जी आहे ती टकमक टोकावर बसून लिहिली आणि सलग 5 तासात बसून लिहिली. माय गॉड. आणि त्याच्यातला एक शब्दही नाही बदलला. वगळला का तर बजेट नाही मिळालं म्हणून काही भाग वगळला त्यातला, पण त्यातला स्क्रिप्ट मधला एकही शब्द नाही बदलला. हे सगळं तिथे प्रसाद स्वरूप मिळालेलं आहे. त्याच्याही आधीपासून पण मला टकमक टोकावर जाऊन बसायला आवडतं. गंमत अशी आहे की मला खरं तर फोबिया आहे हाईटचा. मला फोबिया आहे. आणि पण टकमक टोक ही एकमेव अशी जागा आहे माझ्या आयुष्यातली, म्हणजे मला अगदी दुसऱ्या मजल्यावरनं कोणाच्या गॅलरीतनं खाली बघायला सांगितलं तरी मला गरगरायला लागतं.
पण टकमकटोक ही अशी जागा आहे की मी तिथे बिनधास्त वावरतो, बसतो, अगदी शेवटच्या टोकाच्या शिळेवर जाऊन बसतो. मला तिथे काही भीती वाटत नाही. असं एकमेव घडतं, का कसं माहित नाही, पण ही गंमत आहे माझ्या आयुष्यामध्ये. वा. बर. आणि मग तुला फिरायला कुठे आवडतं? म्हणजे कंटाळा आला तर टकमक टोकाला जातोस? फिरायला मला तसं म्हटलं तर 2 आवडती ठिकाणं, जसं म्हणजे एक तर टकमकटोक झालं, दुसरं आळंदी. माऊलींच्या समाधीच्या सान्निध्यात असणं मला फार आवडतं. सुदैवाने अवधूत गांधी सारखा मित्र आहे, त्याच्यामुळे मला फारच जवळ जाता येतं समाधीच्या. अगदी. पण याच्या व्यतिरिक्त मला कोकणात फिरायला आवडतं. म्हणजे मी बाईकवर कोकण पालथं घातलंय, म्हणजे दोन्ही तिन्ही जिल्हे जे म्हणतो आपण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोस्टल एरिया सगळा, हा सगळा मी माझी स्वतःची छान ॲव्हेंजर बाईक आहे. ती जवळजवळ 12 वर्ष मी मेंटेन केलेली आहे. 2018 साली मी ती घेतली आणि त्या बाईकवरती मी ऑलमोस्ट अख्खं कोकण, म्हणजे अगदी प्रत्येक गाव जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, पण एवढं सगळं मी माझ्या त्या कॉलेज पासूनच्या काळात फिरलेलं आहे. वाव. मग आता कोकण म्हटलं की तिथे एक तर भटकंती आणि खाद्य भ्रमंती, ह्या 2 गोष्टी असतात. सो कोकणातली माणसं जी असतात ना, ती खूप सुगरण, जसं तुझी आई आहे सुगरण, पण इतर म्हणजे पुरुष माणसं सुद्धा सुगरण असतात असं म्हणायला हरकत नाही. सो तू स्वयंपाक करतोस का? हो, मी करतो. आणि हे सगळं कोविडची देण आहे. हो का? म्हणजे मी आणि माझा धाकटा भाऊ निखिल साऊंड इंजिनियर आहे. आपल्या सगळ्या सिनेमांचं साऊंड डिझाईन आणि फाईट डिझाईन पण त्यांनी केलंय. कारण आम्ही 2 जण सगळे मराठा वॉरफेअर शिकलेलो. बर. आणि तर आम्ही दोघांनी कोविडमध्ये असं ठरलं होतं की घरातल्या स्त्रियांना जास्तीत जास्त आराम द्यायचा. त्यामुळे सकाळीचं जेवण तो बनवायचा आणि संध्याकाळचं मी, किंवा व्हाईस वर्सा. पण तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर त्यांना आराम मिळायचा का ते किचन आवरण्याचे कष्ट पडायचे? हा थोडासा वादाचा मुद्दा. ओके. तर पण त्या काळात मी खूप डिशेस ट्राय केल्या आणि त्यातनं माझ्या काही हातखंडा डिशेस मला सापडल्या. जसं मी बटर चिकन खूप उत्तम बनवतो. मग तीच ग्रेव्ही वापरायची असेल तर पनीर बटर मसाला किंवा काही इंटरेस्टिंग इन्व्हेंट केल्या की रस्क असतात आपल्या ब्रिटानियाचे, गोडसर लागणारे रस्क असतात. ते रस्क ऑमलेटचं अंड ज्या पद्धतीने मसाला ऑमलेटचं आपण बनवतो तशा पद्धतीने फेटून त्याच्यात बुडवून ते रस्क जर शॅलो फ्राय केले, खूप इंटरेस्टिंग टोस्टचा प्रकार मिळतो. म्हणजे फ्रेंच टोस्ट सारखाच होईल. तसाच होतं ते थोडंसं, पण त्याची टेस्ट फार वेगळी मिळते, गोड तिखट अशी, आणि ती कॉफी बरोबर फार छान लागते. कॉफी बरोबर. तर ट्राय करून बघा, हे सोपं आहे. डन. वी विल ट्राय इट. मला एक तू आल्यापासून माझी नजर सारखी तिकडे जातीये, ते म्हणजे तुझ्या हातातलं हे जे कडं आहे, याची काय स्टोरी? एक तर आधी ते दाखव, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी प्लीज बघा. हे जे कडं आहे हे इतकं वेगळं आहे, म्हणजे आल्यावर आय थिंक मी पहिली गोष्ट त्याला तेच म्हणाली, तुझं कडं फार अफलातून. हे बघ, याची काय नेमकी गोष्ट आहे? आणि मला अशा प्रकारची कडी आवडतात. बर. याला आताच्या मार्केटमध्ये दागिन्यांच्या अँटिक पद्धत म्हणतात, की अँटिक जॉनर असं म्हणतात. तर त्यातलं हे आहे, चांदीचं आहे. हे हॉलो आहे. पुण्यातल्या नगरकर सराफांच्या इथे ते मिळालं मला, त्यांनी भेट दिलं. तर याच्यामध्ये डिझाईन मात्र त्यांना मी सांगितलं होतं. याच्यामध्ये हा जो प्राणी दिसतोय हा शरभ आहे. ओके. हा सिंहापेक्षा अधिक ताकदवान मानला जातो. पण हा जो प्राणी, हे मायथॉलॉजिकल क्रिएचर आहे, पुराणातला आहे. भगवान शंकरांनी नरसिंहाला शांत करण्यासाठी, त्याची एनर्जी ड्रॉपडाऊन करण्यासाठी त्याच्याशी युद्ध केलं, नरसिंहाशी. तेव्हा ते शरभाचं रूप घेऊन केलं असं म्हटलं जातं. अच्छा. सिंहाचं धड, परंतु त्याला मोठे पंख आहेत, असं ते शरभाचं रूप आहे. आणि हा मी हातात घालायचं कारण म्हणजे माझं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा अत्यंत लाडका प्राणी शरभ त्यांना आवडायचा कदाचित. कारण आपल्याला सर्व प्रकारच्या राजचिन्हांवरती शिवाजी महाराजांचा शरभ दिसतो. अच्छा. राजगडाच्या किंवा आणि रायगडाच्या दरवाजांवरती शरभाची चित्र आहेत. अजून अनेक ठिकाणी आपल्याला शरभ कोरलेला दिसतो आपल्याला महाराजांच्या
स्थापत्य कलेमध्ये किंवा वास्तुकलेमध्ये. त्यामुळे मी तो शरब हातात धरलेला आहे. ओके, ग्रेट ग्रेट. सो दिग्पाल, इतकी मजा आली आणि इतकं खूप काय काय नवीन शिकायला मिळालं, कळालं आम्हाला. पण आय एम रिअली क्युरियस ह्या शेवटच्या सेगमेंट बद्दल, की सनविवी अशी ही आपली शेवटची सेगमेंट आहे. सो तुला जर आता एक पोस्ट कार्ड दिलं आणि तुला म्हणलं की तुला हवं त्या व्यक्तीला तू लिही पत्र, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? आणि ती व्यक्ती हयात असो नसो, आजची उद्याची कालची व्यक्ती कोणीही चालेल. मला ते पत्र जे आहे ते भगतसिंगांना लिहायला आवडेल. बर, ओके. त्याचं कारण असं की अमर हुतात्मा भगतसिंगांनी वयाच्या 23व्या वर्षी जे बलिदान केलं, ते जर कदाचित पुढे जगले असते तर त्यांनी जी भारताची संकल्पना मांडली, ती संकल्पना बरं त्या सगळ्यात त्यांनी अल्प आयुष्यामध्ये जी काही पुस्तकं लिहिली, त्या सगळ्यामध्ये त्यांनी ज्या संकल्पना मांडल्या, त्या सगळ्या मध्ये शिवाजी महाराजांच्या तत्वांचा कुठेतरी परामर्श घेतलेला आढळतो. तर त्या माध्यमातून काय तुम्हाला सांगायचं आजच्या तरुण पिढीला, कारण जे आत्ताचे राजकारणी आहेत ते सगळे एका वयाच्या टप्प्याच्या पलीकडचे आहे. आणि आज जग भारताला घाबरत आहे याचं कारण सगळ्यात जास्त तरुण शक्ती, युवा शक्ती आपल्याकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भगतसिंगांसारखा एक आयडॉल परत यावा यासाठी त्याला पत्र लिहीन असं मला वाटतं. ओके, वाव, अनएक्सपेक्टेड होतं. मला आपल्या ज्या गप्पा झाला त्याच्यामुळे मला वाटलं होतं की तू छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिशील किंवा तुकाराम महाराजांना लिहिशील किंवा मुक्ताईला लिहिशील, पण भगतसिंग हे मला अनपेक्षित होतं. असं वाटतं की ते खूप जवळच आहेत आपल्या तरुणांच्या. आणि त्यामुळे आपल्याला जे हवंय, जे तरुणांनी करायला हवंय, ते काय, तरुणांकडे छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, मुक्ताई असेल, झाशीची राणी असेल किंवा ही सगळी लोकोत्तर मंडळी आहेत, हे फॉलो करायला थोडे अवघड जातात आपल्याला. राईट. कारण ते इतकं उदात्त जीवन जगलेत, ते जगायला खूपच मोठी तयारी लागेल. ती तयारी होण्यासाठी आपल्याला भगतसिंगांसारखा कोणीतरी गाईड लागेल जो आपल्या जवळचा आहे, असं मला वाटतं. दिग्पाल, ही मुलाखत किंवा या गप्पा नाही म्हणणार मी, दिस हॅज बीन अन एक्सपिरियन्स. म्हणजे तू शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास हा आजच्या काळात आणून ठेवलेला आहेस. म्हणजे आजच्या तरुण पिढीला कळेल अशा भाषेत तू तो मांडण्याचा प्रयत्न करतोस आणि दॅट इज रिअली रिअली कमेंडेबल. आणि तुझ्या या प्रवासाला, तुझ्या पुढच्या प्रवासाला तुला जे छोटे 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 दीप दिसतायत, जे सुपर ह्युमन आहेत, त्या सगळ्याच्या कथा आणि गोष्टी मांडायला, लोकांपर्यंत त्या पोचवायला तुला जी काही ताकद, जी काही शक्ती तुला साथ देते, ती अशीच साथ देत राहो. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. लुकिंग फॉरवर्ड टू मेनी मोर सच स्टोरीज फ्रॉम यू. थँक्यू सो मच. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.